बाळा, काय झालं राणी? नाराज आहेस आज? प्रणाली, सगळं हरल्यासारखं वाटतंय ग. म्हणजे मी एवढे प्रयत्न करते, एवढं सगळं करते, तरी माझ्या हाती काहीच नाहीये. म्हणजे तो क्षण कधी येईल ज्या क्षणाला मी माझ्या आई वडिलांना, माझ्या घरच्यांना 4 सुखाचे क्षण देऊ शकेन, 4 सुखाच्या गोष्टी देऊ शकेन, त्यांना जे हवंय नकोय ते देऊ शकेन. हे बघ राणी, पहिला रडू नकोस. एक गोष्ट सांगू, देवाने प्रत्येकाच्या आयुष्यात नाही अशी वेळ ठरवलेली असते, त्यात तिला सगळ्या गोष्टी चांगल्या आणि सुरळीत मिळतात. देव त्यांचीच परीक्षा बघतो ग, जेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेस असं जिंकण्याचा प्रयत्न करतो. देवानं काही ना काहीतरी तुझ्यासाठी सुद्धा चांगलं बघितलं ना राणी. का टेन्शन घेतेस सांग बरं? हे बघ, वाईट वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात असते आणि परिस्थितीचं म्हणलीस तर सध्या खूप महागाई आहे, त्यातून वर येणं थोडंसं कठीण आहे. पण तू तर लढू तरी शकतेस ना राणी. तू प्रामाणिक कष्ट करतेस, दिवस रात्र झटतेस सगळ्यांसाठी, आई बाबांसाठी असू दे, स्वतःच्या जवळच्या माणसांसाठी असू दे. फक्त माझी एकच इच्छा आहे, त्यांना तुझी किंमत कळावी. तू जेवढं करतेस, आणि कधी ना कधीतरी तुझाही दिवस येईल राणी, अशी त्यावेळेस रडणार नाहीस. अख्ख्या जगात ना तू एकटीच खुश असशील. मी आहे ना तुझ्यासोबत.